पाळीव कुत्र्याला घेऊन फिरवण्यासाठी मोकळ्या जागेत गेलेल्या तरुणाच्या गळ्यातील 2.5 तोळ्याची सोन्याची चेन दोघांनी बळजबरीने चोरून नेल्याची घटना कल्याण रोड परिसरात रविवारी 19 मेला सायंकाळी घडली। या प्रकरणी सोमवारी 20 मेला दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत स्वप्नील मोहन वाघ वय 35 राहणार वसुंधरा पार्क विद्या टॉवरच्या पाठीमागे कल्याण रस्ता यांनी फिर्याद दिली। ते रविवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास नेहमीप्रमाणे पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी घेऊन घराच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात गेले तेव्हा सदर घटना घडली। त्यावेळी 20 ते 25 वयोगटातील 2 युवक त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्या गळ्यातील चेन हिसका देऊन ओढली आणि त्यांना खाली ढकलून दिले। त्यानंतर ते दोघे चेन घेऊन पळाले आणि काही अंतरावर उभ्या असलेल्या दुचाकीवरून पसार झाले। वाघ यांना ढकलून दिल्याने त्यांना दुखापत झाली आहे। वाघ यांनी झालेला प्रकार घरच्यांना सांगितला आणि दुसऱ्या दिवशी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली। या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा अनोळखी चोरट्यांवर भारतीय दंडविधान कलम 394 प्रमाणे गुन्हा दाखल केला। पोलीस अधिक तपास करत आहेत। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।